इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. पहिलं सेल्फ गिफ्ट फोन. हा फोन सगळ्यात महागाचा फोन आहे माझ्यासाठी, आत्ता जो मी स्वतःला गिफ्ट केला आहे. आणि अजून एक पहिलं सगळ्यात मोठं महागडं गिफ्ट आहे माझं, एक फोन आणि गॉगल. मी पहिले ना खूप असे गॉगल घ्यायचे आणि सतत हरवायचे. त्यामुळे मी असं ठरवलं की एक हा गॉगल जर मी खूप दिवस टिकवला ना तर मग तुला महागाचा गॉगल घेतला जाईल. तर तो गॉगल काहीतरी 200-250 रुपयाचा होता. तर तो मी खूप महिने टिकवला, अगदी कसोशीनं प्रयत्न करून, कुठं पाडला नाही, कुठं काही नाही. आणि मग त्यानंतर एक मी अतिशय महागाचा 13-12 हजाराचा गॉगल घेतला. आयुष्यात पहिला चित्रपट म्हणजे 10 म्हणजे मला आठवतो, मी तो आईबरोबर सिनेमा बघायला गेले होते. जे मला आठवते, स्मरणात येते की तो श्रीदेवीचा नगीना हा सिनेमा मी आणि आईला खूप आवडतं की ही घाबरेल. पण माहीत नाही, त्या सिनेमानंतर मला कायम असं वाटायचं की कोणीतरी नाग येईल रात्रीचा आणि माझ्या डोळ्यात बघेल आणि मला ते सगळं देईल शक्ती असं करा. आणि मग मी पण इच्छा तरी नागिण होईल असं वगैरे. असं प्रपोज वगैरे काही नाही, मला प्रपोज झालं होतं असं. पहिला नाईट आऊट म्हणजे पहिले तर आधी आमच्या काळी नाईट आऊट वगैरे काही प्रकारच नसायचा. अंगणामध्ये गावी चांदण्यामध्ये झोपणं, मच्छरदाणी वगैरे लावून, हे आमचे नाईट आऊट म्हणजे एवढंच. आणि त्याच्यानंतर मला आठवतं माझा नाईट आऊट जो मी आंबटगोड सिरियल करत होते तेव्हा रात्रीचे पॅकअप व्हायचं आणि मी कायम इथे मडमध्ये राहायचे. मग मी कायम रात्री गाडी काढली इथून की मी जुहू बीचला जायचे. मग जुहू बीचला तिथे मस्तपैकी टाईमपास करायचे, बर्फाचा गोळा खायचे, अंडा बुर्जी खायचे आणि मग मी घरी यायचे. कारण मी एकटीच असायचे, थिल्लरपणा करायला कोण नसायचं. घरी जाऊन झोपायचं, कोणी झोप नाही यायची लवकर. मग मी जुहू बीच. पहिला फसलेला पदार्थ म्हणजे असं काही नाही आठवत आहे मला, कारण बऱ्याचदा मी खूप लहानपणापासून स्वयंपाक करते. त्याच्यामुळे आईने काही चपात्या करताना मला काठी म्हणजे लाटणं बिटणं मारलं होतं हातावर, तेवढंच मला आठवतं. मी 8वीमध्ये असताना एक मालुसरे नावाचा मुलगा होता, त्यांनी मला लव्ह लेटर पाठवलं होतं. आणि मग ते असं फुल स्टिकर बिकर रेडियम लावून आणि वेगवेगळी फुलं बिल्लं काढून आणि मग असं ते लेटर होतं. आणि जवळजवळ 1.5 पानी होतं. आणि मग ते दिलं मी माझ्या बाईंकडे आणि मग त्याला विचारायला खूप मार बसला. मग लहानपणापासूनच कायम खूप म्हणजे गणित, घड्याळ येत नाही म्हणून ओरडा खाल्ला होता, खूप ओरडा खाल्ला. ब्रेकअप मी साधारणतः 10वीत वगैरे असताना झालं. खूप मजा आली इट्स मज्जामध्ये आणि थँक्यू सो मच. असेच येत राहा आमच्या सेटवर मज्जा बघायला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.